तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये. तर तो बघू शकता सूर्यदादा पण उगवलेला आहे आणि आपण पण ब्लॉग मध्ये उगवलेलो आहे. तर आज काय काय घडतं आणि काय काय नाही घडत ते पण तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग बघत राहा. मित्रांनो, सकाळी सकाळी उठलो तर पाहिलं तर काय कुत्र्यांनी आपली चप्पल पळून नेली होती मित्रांनो. तर ती परत शोधून आलोय आता आपण आपल्या पोल्ट्रीवरती. तर तिथं तुम्हाला दाखवतो. हे बघू शकतात इकडे ट्रॅक्टर उभा आहे खताचा. तो अर्धा काल भरला होता आणि अर्धा आज भरायचा आहे. तो काय मी भरणार नाही आहे. काल मी एक ट्रॅक्टर भरला आणि पप्पाने त्यांना म्हणलो तुम्हाला भरायचं तर भरा, नाही तर नका भरू, मी माझं काम केलेलं आहे. कारण मी स्वतःने एक ट्रॅक्टर भरला होता आणि त्या तिघांना एक ट्रॅक्टर स्वतःला भरायला. तरी ते बोलत होते की तू भरू लाग. म्हटलं नाही, जमणारच नाही. तर मित्रांनो, आलेलो आहे आता आपण इकडे बिटाच्या वावरात. पण काय झालं काय माहिती, 3 महिने झाले हिला पाणी भरतोय पण तिची वाढच व्हाय ना मित्रांनो. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की काय करावं मी बीटची वाढ होण्यासाठी. मित्रांनो, हे बघू शकतात आपण आता आहे ना गाडी घेऊन आलो होतो आपल्या घरी. त्याच्यामध्ये मका आहे, सध्या कोंबड्यांना मका आणली होती. इथं मोठ्या बाबांनी गाडी लावून ठेवली होती मध्ये. चला जाऊ आता ही गाडी घेऊन आपण जाऊ. पहिले गाडी घेऊन हँडब्रेक काढू दू. मायला गरज पडला नाही. मित्रांनो, गाडी तर लावून दिली घरी. विहिरीचा कॉक फिरवायला आलो होतो. बोरचं पाणी विहिरीत सोडायचं होतं. त्या सामायिक विहिरीचं पाणी बंद करतो आता आणि या विहिरीत सोडून देतो. म्हणजे आज आपली वारी ना, मग आपल्या विहिरीत सोडायचं राहतं पाणी. ज्याची त्याची वारी ज्याची त्याच्या विहिरीत सोडतं. ज्याला सामायिकीत सोडायचं आहे तो सामायिकीत सोडतो. ज्याला स्वतःच्या विहिरीत सोडायचं आहे तो स्वतःच्या विहिरीत सोडतो. मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला मी माहिती दिली. मित्रांनो, चला बघूया पुढं. मित्रांनो, हे बघू शकता तिथं आपलं बोर्ड स्टार्टर आहे. असं स्टार्टर आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. आमचं स्टार्टर म्हणजे डायरेक्ट वेगळाच खेळ आहे नाही का. लोकांचं स्टार्टर असं एकदम असं लावलेलं असतं, पण आमचं असं मोकळा असतं. तर त्यामुळे मित्रांनो, तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करा. आपण जाऊ आता. ती सिंगल फ्यूज काढली होती, सिंगल फ्यूज काढेल नव्हतं म्हणून इकडे मोटर चालू नाही झाली, काहीच नाही. आपला अख्खा टाईम वाया गेला, अर्धा तासच टाईम वाया गेला मित्रांनो. आता सिंगल फ्यूज काढायला आलो होतो, पण वरती त्या साईडची जी वायर आहे ना ती तुटलेली. ती केली कस तरी ॲडजस्ट आता. पण आपला वायरमॅन काय आपल्या डिप्पीकडे बघाय ना. तर मित्रांनो, आता आपण दिनेश नानाची गाडी आणलेली आहे. मोठ्या भावाच्या गाडीला पेट्रोल आणायचं, त्यासाठी चाललोय कणकुरीला. बघू शकतात मित्रांनो, हे पेट्रोल ही गाडी ह्याच्यात टाकायचे. ज्या टाकून वा ऑइल टाकायचंय का. चला मित्रांनो, पेट्रोल होण्याचं टाकले. एवढा घाम आलाय ना, तेव्हा तिकडे ट्रॅक्टर उभा आहे तिथं गोण्या टाकून आलो. आता एवढा घाम चालू आहे ना, बेमाप घाम चालू आहे. आलो होतो मोटर चालू करायला. बघू शकता स्टार्टरची हालत. मोटर चालू केली तिकडं त्या साईडला आपण झाडं लावलेली आहेत त्या वावरात. तर तिथं झाडांना पाणी सोडायचं काम चालू आहे. तुम्हाला मी झाडं दाखवतो. हे बघा, हे असे लाईनीमध्ये झाडं लावले. झाडं कमी आणि काँग्रेसच जास्त दिसतंय मित्रांनो याच्यात. आपण याला फवारा मारण्याचा पण प्रयत्न केला होता, पण फवारा मारून पण काही जळालं नाही. आणि आता याला माणसंच लावून काढायला लागणार आहे. ती असे आपले झाडं आहे बघा मित्रांनो. हे आहे सागाचं झाड. परत इकडं आपलं हे झाड लावले. अरे यार, ते झाडाचं नाव आहे माझ्या लक्षात नाही राहिलं, जाऊ दे मित्रांनो. आणि इकडं दुसरीकडं परत निलगिरी लावलेली आहे. तर मायला मी विचार करत होतो त्या झाडांवरच पाणी चालू आहे. पाणी ते इकडं चालू आहे. कॉक बंद करायला लागलं आता. हे असे झंझट राहते मित्रांनो. मोटर बिटर चालू करा, पुढं बारं निघालं ती बारं बसवा, पुढं कॉक फिरला तर कॉक वाळवा, हे करा ते करा. हीच लई चालू राहते, बघच भारी चालू राहते मित्रांनो. हे बघू शकता कॉकच्या. तर मित्रांनो, आता आपल्या कोणती गाडी तुम्ही गेस करू शकता का. हे बघा, ही गाडी आपल्याकडं बाबांची गाडी, मोठ्या बाबांची गाडी. हो कार माझी चालू आहे ना, अंडी विंडी घालून बसायचा. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथं स्टॉप करू. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल किंवा माझ्याकडून काही चुका झाल्या असतील ब्लॉग काढताना, तर त्या चुका मला सांगा, मी त्या कवर करण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. शेअर तर नक्की करा मित्रांनो, कारण तुमचा भाऊ हा नवीन आहे मार्केटमध्ये. तुमचा भाऊ फेमस झाला पाहिजे मित्रांनो. तर चला, बाय बाय.